तुम जियो हजारों साल, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. I wish you a very very happy birthday मंदार सर. प्रिय मंदार उर्फ सर, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. I wish you a very very happy 50th birthday. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. की मंदार किंवा सर हा आमच्यापेक्षा सर्व गोष्टींमध्ये पुढे आहे. आयुष्यामध्ये पण आर्थिक गोष्टींमध्ये असो किंवा टेक्नॉलॉजी असो किंवा स्पोर्ट्स, सर्व गोष्टींमध्ये तू आमच्या पुढेच आहेस आणि पुढेच राहणार आहेस. आमच्यातला सर्वात यंग आणि डायनामिक. ग्रेट दॅट वी आर ऑल व्हेरी क्लोजली बॉन्डेड टुगेदर. आणि त्याच्यात ॲक्च्युली तुझा मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. वरनं जशी पाऱ्याची गोष्ट त्याची तुमची ही ॲक्शन, अशी ॲक्शन जरी तुम्ही केली तरी सगळ्यांना कायम सांभाळून आहात आणि धरून आहात. ही धमाल ती कायम मित्रांची कायम छानच वाटते आणि अशीच असावी. Hello everyone, sir, and you might have felt that why this sudden music and the poem. If we recall those 6 years or 7 years, I think the whole foundation of our gang and the friendship was the happiness what we get by pulling each other's leg. But eventually we never realized that knowingly or unknowingly that friendship became so important in our life. If I have to tell about sir, two things come in my mind. One is exceptionally caring, loving, extremely honest, and always ready to help everyone when it comes to our friends. Way back when he left for US for his study and career and all, I think he was the first one to go. But at least for a few years, for all the important occasions, he used to call, he used to catch up, and that shows how grounded and how well rooted he is. त्यानंतर तुम्ही अमेरिकेत आलात, प्रचंड प्रगती केलीत. तुमच्यामुळे बिल गेट्स रिटायर झाला असं ऐकलं. म्हणजे खरं नसेल कदाचित ते, पण असं होऊ शकेल, हू नोज. आणि मला अजूनही तो दिवस आठवतोय. तुला सर ही पदवी बहाल केली होती आम्ही, आणि तू त्या पदवीला अगदी खरा उतरलास. सर ही पदवी तुला का शोभते? आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तू गिरीशकडनं ऐकलं असशील की त्याला तो दिवस आठवतो आणि का तुला दिली वगैरे. त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नकोस. 50 वर्ष झाल्यापासून तो बऱ्याच गोष्टी विसरतो. आणि जर विचार केलास तर तो असं मला कळलं की रोज सकाळी उठून तो भांग पाडतो. हा माणूस भांग पाडतो तर किती विचार विचार ठेवायचा. आपण एक 5-6 महिन्यापूर्वी बार्सिलोनाला गेलो, ते तुमच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली आपण तुझा देश बघितला, अतिशय मजा आली. तसंच आता शेवटचा विषय म्हणजे तर स्पोर्ट्सबद्दल बोलायचं तर तुम्ही खूप वर्ष बास्केटबॉल वगैरे खेळलात. म्हणजे कधी बघितलं नाही खेळताना, पण चांगलेच खेळत असाल. तर त्या ज्या साओ पावलो गावात आपण होतो तिथं ती जी दगड फेकायचा आणि तो किती वेळा बाउन्स होतोय तिथं, त्या गावातली स्पर्धा पण तुम्ही तिथे जिंकली. असं सर्व गोष्टींमध्ये तुम्ही अतिशय प्रगल्भ आहात. आणि त्यामुळे तुमची जी सर जी पदवी आहे ना, यू डिझर्व इट. मंद्यात तू एक आमचा अतिशय जवळचा मित्र आहेस. आमच्या आयुष्यामध्ये तुला एक विशेष स्थान आहे. राजासारखा मनासारखा राजा. सगळ्याच्या याच्यात वन ऑफ द मोस्ट एन्थुझियास्टिक पर्सन, व्हेरी जेन्युइन पर्सन, अ ट्रू फ्रेंड whom we can share everything at any point of time. Keep doing all those activities that you do and keep fit always. ह्या वयात सुद्धा अतिशय धडाडीने तू गोष्टी करतोस. परत शुभेच्छा आणि आनंदात राहा. मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे. हम तो 7 रंग हैं, ये जहां रंगी बनाएंगे. जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे. हम तो
सात रंग है ये जहां रंगी बनाएंगे. And now I'll tell you what that poem was. So it's in simple words. It's like you get all wealth, success, wonderful family, respect, everything. But then, so what? What next? And that is where it's all about something which is beyond your mind, beyond your body. And that is where probably he was the first one to sense that what best he can do for others, understanding and sensing the divinity around and doing something out of the way, always ready to help others. Have a wonderful cup party, guys, and sir, enjoy your day. Thank you. Bye. सर 50व्या वाढदिवसाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. हीच ती जागा बरं का जिथं आपला ग्रुप तयार झाला, स्थिरावला आणि फोफावला, की जो आता अमेरिकेत आणि लंडन मध्ये पण गेला. पूर्वीची एक आठवण आठवते का, मिस्टर एक्स इन मुंबई आपण दोघांनी बघितला जातो. परत आलात की नक्की बघूया. तेरी गलियों में मोहब्बत हो